निवडणूक आयोगानं काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण दिलंय। 3 डिसेंबरला दिल्लीत चर्चेला येण्याचं निमंत्रण देण्यात आलंय। विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा काँग्रेसनं आरोप केला। काँग्रेसच्या समस्यांचं निरसन करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। तर निवडणूक आयोगानं काँग्रेसला चर्चेसाठी बोलावलेलं आहे। 3 डिसेंबरला दिल्लीत येण्याचं निमंत्रणही देण्यात आलंय। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या निकालांमध्ये फेरफार झाल्याचा काँग्रेसनं आरोप केला होता। त्याचबरोबर ईव्हीएम संदर्भात देखील अनेक आरोप केलेले होते आणि त्याच समस्यांचं निरसन करण्यासाठी आता निवडणूक आयोगानं काँग्रेसला चर्चेसाठी बोलावलंय। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोरा यांच्याकडे। उर्वशी, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसनं निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले, त्यांना पत्रही लिहिलं आणि आता निवडणूक आयोगानं त्यांना चर्चेसाठी बोलावलं। काय अधिकची अपडेट्स आहेत? 3 डिसेंबरला निवडणूक आयोगाने काँग्रेसला बोलवलं आहे चर्चेसाठी। निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी पारदर्शक झाल्याचा निवडणूक आयोगाचा दावा आहे आणि आयोगाकडून काँग्रेसला सर्व कायदेशीर समस्यांचं निरसन केलं जाईल असं आश्वासन दिलं गेलं आहे। एक पत्र लिहिलं गेलं आहे ईसीआय कडून, तिथे इलेक्शन कमिशन इंडियाकडून, तिथे त्यांनी काँग्रेसला सांगितलं आहे की तुमचे सगळे जे कंप्लेंट्स आहेत ते आम्हाला मिळाले आहेत आणि जे तुमचा दावा आहे ते खरं नाहीये आणि हेच सगळं समजवायला चर्चेसाठी 3 डिसेंबरला निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये पोहोचायला सांगितलेलं। कालपासून आपण बघतायत काँग्रेस श्रेष्ठी मल्लिकार्जुन खरगे पासून ते सगळे जे दुसरे लीडर्स आहेत यांनी ईव्हीएम वरती आवाज उचलला केलाय, हे सांगून की महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक झाली आहे ती पारदर्शक नाही झाली आहे। त्याचंच उत्तर आज ईसीआयने दिलं आहे। उर्वशी, काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये कोणकोणते नेते सहभागी असू शकतात? सध्या जे आहे काँग्रेस याचं उत्तर कसं देतीये तेही बघणं ठरेल आणि 3 डिसेंबरला कोण असेल तेही बघणं ठरेल की त्याच्यात महाराष्ट्राचे नेते असतील, बरोबरच काँग्रेस श्रेष्ठी जे नेते आहेत तेही तिथे असणार आहेत का हे बघणं ठरेल। धन्यवाद उर्वशी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।